सर्वप्रथम तर आज 14 जून आहे. सन्माननीय राजसाहेबांचा वाढदिवस आहे. सर्व महाराष्ट्र सैनिकांतर्फे, सर्व मराठी तमाम जनतेतर्फे, सर्व महाराष्ट्रातल्या लोकांतर्फे सन्माननीय राजसाहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा इथे व्यक्त करतो आणि आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो. काल मला बऱ्याच मीडिया माध्यमातून आमच्या मित्रांचे फोन आले. कोणतरी एक चंद्रावर राहणारा मुनी आहे, त्यांनी असं वक्तव्य केलं की आम्ही का बांगड्या भरलेल्या नाहीत. मुळात ह्या वाक्यामध्येच यांची जी महिलांबद्दल असलेली मानसिकता आहे की महिला या कमजोर वर्गाचा प्रतिनिधित्व करतात, ही मानसिकता या मुनींमध्ये आहे आणि तिथेच हा खरा अडचणीचा भाग आहे. कारण यांच्यामध्ये कोणी रणरागिणी महिलाच झाल्या नाही, पण ती मराठी माणसाच्या इतिहासात नाही. आमच्याकडे अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या, जिजाऊ आऊसाहेब होऊन गेल्या, झाशीची राणी झाली. त्यामुळे आमच्याकडे वीर महिलांचा एक प्रदीर्घ इतिहास आहे जो यांच्याकडे नाही. त्यामुळे सतत महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देणं हे मला असं वाटतं यांचं वैशिष्ट्य आहे. दुसरी त्यांनी एक गोष्ट सांगितली की काय पायधुनी आणि मुंबऱ्याला जाऊन करतात. मला असं वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे. जगप्रसिद्ध असं भोंग्याच्या विरोधातलं आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं, महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं. आणि ज्यावेळेला आमचं हे आंदोलन होत होतं त्यावेळेला तत्कालीन सरकारच्या भीतीने हे निलेश चंद्रसारखे शेपट्या घालून घरी बसलेले. त्यामुळे आम्ही कुठे आंदोलन करायचं, कशा विरोधात करायचं हे सांगायचं यांना अधिकारसुद्धा नाही. इथे दादरसारखा सहिष्णू भाग असेल, घाटकोपरसारखा सहिष्णू भाग असेल, इथे पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांना उलट माझं आव्हान आहे की एकदा जाऊन मुंब्र्यात किंवा पायधुनीत तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारून बघा. तुमची हिंमत आहे का? आम्ही तर आंदोलन करून दाखवलं, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही करून दाखवा. त्यामुळे असले फुकटचे सल्ले आणि आव्हानं हे देणं मुनींना शोभत नाही. मुळात त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की धर्माच्या नावावर काय करायचं आणि काय नाही करायचं याचं ज्ञान या लोकांना नाही आहे. आम्ही जी कालपासून गोष्ट बोलतोय, जी भोंग्यांच्या बाबत बोललो, तीच गोष्ट याबाबत बोलतोय की प्रत्येकाचा धर्म हा त्यांच्या चार भिंतींमध्ये असला पाहिजे, रस्त्यावर नाही. जी गोष्ट भोंग्यांच्या बाबतीत आहे तीच गोष्ट पट्ट्यांच्या बाबतीत आहे. मला काल अनेक माझ्या जैन हितचिंतकांचे पण फोन आले. ते म्हणाले तुम्ही सांस्कृतिक दहशतवाद कशाला का म्हणालात? पांढरी पट्टी मारली म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद झाला का? माझं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे की माझ्या घरासमोर मला मच्छी मार्केट नको कारण मी मासे खात नाही, हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. पोल्युशनच्या काळात आमचं पोल्युशन आहे म्हणून तुम्ही मासे खाऊ नका, तुम्ही चिकन खाऊ नका हे लोकांना सांगणं किंवा हे लोकांना जबरदस्ती करणं हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. ही आमची सोसायटी आहे, इथे मराठी माणसाला जागा नाही कारण ते नॉनव्हेज खातात, हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. आम्हाला जे मान्य नाही ते तुम्ही करायचं नाही हे सांगणं हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. आणि म्हणून मी म्हटलं की सांस्कृतिक दहशतवादाला खतपाणी आम्ही घालू देणार नाही. कबुतरामुळे सगळ्यांच्या लोकांची हानी होते, सगळ्यांच्या जीवाला हानी पोहोचते, तरीही आम्हाला वाटतं म्हणून आम्ही कबुतराला ओपनवर दाणे खायला घालणार, हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. त्यामुळे सांस्कृतिक दहशतवाद हा पांढऱ्या पट्ट्यांसाठी सीमित नाही आहे, तर ते आचरणाचे सीमित आहे. मुळात यांच्याकडे कोणीही समाजसुधारक कधीही झालेले नाहीत. आज जी गोष्ट हिंदू धर्माबाबत आहे, मराठी माणसाबाबत आहे, अगदी तुम्ही जर इतिहासात गेलात तर गोविंद महादेव रानडे, नामदार गोखले, धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा महाराज, असे असंख्य समाज, प्रबोधनकार ठाकरे,
असे असंख्य समाजसुधारक होऊन गेले, ज्यांनी हिंदू धर्मातल्या अनिष्ट आणि अंधश्रद्धाच्या ज्या परंपरा आहेत त्या रद्द केल्या आणि समाज सुधारण्याकडे भर केला. मुळात त्यांच्या धर्मामध्ये आत्तापर्यंत कोणीही समाजसुधारक झाले नाहीत. त्यामुळे अनिष्ट प्रथा या बरोबर आहेत, या वृत्तीने या प्रकारची वागणूक ते लोक करतात. आमचं आव्हान आहे जैन धर्मामधले जे शिकले सवरलेले लोक आहेत त्यांना, की जर कुठली अनिष्ट परंपरा असेल तर ती बदलण्यामागे काहीही चूक नाही. तुम्ही ज्या देशात राहता, ज्या राज्यात राहता, ज्या शहरात राहता, तिथे कायदे आहेत, तिथे नियम आहे, तिथे व्यवस्था आहे. ती पाळणं हे माझ्यासकट, तुमच्यासकट, सगळ्यांसकट सर्वांचं कर्तव्य आहे. आमच्या धर्मात सांगितलं आहे की टॉयलेटमध्ये प्रातर्विधी आटपायचे नाहीत, म्हणून आम्ही प्रातर्विधी परातीत करणार आणि बाहेर येऊन टाकणार. हे कुठेही मान्य होऊ शकत नाही. आणि जर ही परंपरा तुमच्या धर्माची असेल तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुधारण्याची आवश्यकता आहे. हिंदू धर्मामध्ये